आजपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच महाराष्ट्राच्या राजकारणात मात्र ठिणगी पडली आहे। विरोधकांना फोडण्यात व्यस्त असलेल्या महायुती सरकारला आरसा दाखवत महाविकास आघाडीनं महायुती सरकारच्या शासकीय चहापानाच्या निमंत्रणावरती बहिष्कार टाकला। विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 6 पानांचं पत्र पाठवून सरकारच्या निष्क्रिय आणि असंवेदनशील कारभारावर 13 गंभीर मुद्द्यांच्या आधारे तीव्र हल्लाबोल केला। राज्यावर दुष्काळाचं सावट, भीषण पाणी टंचाई, शेतकऱ्यांना जाहीर झालेली कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, वाढती गुन्हेगारी, महागाई, नीट पेपर फुटी यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय हे विषय यंदा अधिवेशनात गाजण्याची शक्यता अधिक आहे। सरकार आता काय गोंडा मिरवणार आहे की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, प्रत्येक शेतकऱ्याचं 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज हे माफ केलं असं सांगणार आहेत। परंतु मागच्या वेळेप्रमाणेच हेच ते मुख्यमंत्री आणि हेच ते सरकार त्यांनी जी कर्जमाफी केली होती ती कर्जमाफीचा लाभ अजूनही त्यावेळच्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही, हे 4 दिवसापूर्वीच सरकारनं मान्य केलेलं आहे। आज राज्यातली अवस्था आणि राज्याची परिस्थिती, महायुतीच्या 3 भाऊकीचा वाद एवढा चालू आहे की वाटणी कुणाला मिळणार याच्यावर वाद चालू आहे। 13 कोटी जनतेचं यांना पडलेलं नाही अशी अवस्था या राज्याची झालेली आहे। 3 भाऊकीचा वाद एवढा चालू आहे की वाटणी कुणाला मिळणार याच्यावर वाद चालू आहे। 13 कोटी जनतेचं यांना पडलेलं नाही अशी अवस्था या राज्याची झालेली आहे। विधानसभेत तर विरोधी पक्ष नेता नाहीच आहे, पण आता विधान परिषदेतही विरोधी पक्ष नेतेपद रिक्त राहणं हे अधिक चिंताजनक आहे। आणि काँग्रेस पक्षाकडे आवश्यक संख्याबळ असताना सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षातील आमदार फोडून ते संख्याबळ आता कमी केलेलं आहे। माझं म्हणणं आहे की विरोधी पक्ष नेता नेमण्याचं औदार्य जरी सरकारी सत्तारूढ पक्षाने दाखवलं तर या सगळ्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणानं विरोधी पक्ष म्हणून आम्हा सगळ्यांना जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी एक साधन होईल किंवा अधिक प्रभावीपणाने हे मुद्दे मांडता येतील। दरम्यान विरोधकांनी चहापानावर बहिष्कार घालत सरकारला 6 पानांचं पत्र दिलं। मात्र या पत्रावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार टीका केली। पत्र AI द्वारे तयार केलेलं असून त्यात एकही नवा मुद्दा नाही असं फडणवीसांनी म्हटलंय। पत्रकार परिषदेमध्ये कोणताही नवा विषय हा विरोधक मांडू शकलेले नाही। त्यांच्या पत्रातही म्हणजे एक तर पॅरेग्राफ असा आहे की मी तुम्हाला 2023 पासूनच्या प्रत्येक पत्रामध्ये तो पॅरेग्राफ तुम्हाला दाखवू शकतो। म्हणजे त्याचं ते काही बदलतच नाही, तसे तेच घटना टाकतात। ज्या घटनांवर चर्चाही झाली, कारवाई झाली तरी त्याच घटना टाकतात, कारण लोकांना अपेक्षित असे मुद्दे हे विरोधकांना अवगतच नाही आहेत। हा याच्या मागचा मोठा प्रश्न आहे। आपण जर पत्र बघितलं, मला थोडी शंका आली म्हणून मी जरा चेक केलं तर माझ्या लक्षात आलं की पत्र देखील ChatGPT तयार केलं। याचा उपयोग करून म्हणजे पत्र हे तयार करण्याकरता आता विषय राहिले नाहीत, कल्पकता राहिली नाही किंवा प्रश्नांचं आकलन जे आहे ते आकलन राहिलेलं नाही। त्यामुळे याचा उपयोग करून पण मला या गोष्टीचा आनंद आहे की किमान टेक्नॉलॉजीचा उपयोग हे विरोधक करायला लागलेले आहेत, ही चांगली गोष्ट आहे।